17वे शतक हिंदुस्थानी नाव धारण करून ईस्ट इंडिया कंपनी कलकत्ता मार्गे व्यापारासाठी उत्तर हिंदुस्थानात पोहोचली. मधल्या 100 वर्षांच्या काळात त्यांनी सर्वत्र दुहीची बीजं पेरण्यास सुरुवात केली. 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य समरात हिंदू राजांविरुद्ध कट, कपट आणि कारस्थानं करत त्यांनी उत्तर हिंदुस्थानातला काही भाग काबीज केला. त्याच्या कारभारासाठी त्यांनी राणी व्हिक्टोरियाला निमंत्रण धाडलं. त्यावेळच्या ब्रिटिश पार्लमेंटरी ॲडवायझरी कमिटीनं तसा ठरावही संमत केला. ही बातमी कळताच उत्तर हिंदुस्थानातले राजे, दरबारी आणि सर्वसामान्य जनता हवालदिल झाली. राजांच्या दरबारी असलेले कलाकार, संगीतज्ञ यांना चिंता वाटू लागली आणि ते दक्षिणेच्या राज्यांकडे वळू लागले. पण हे करत असताना त्यांच्या मनात एक शंका होती आणि ती म्हणजे आपली कला विसरली जाईल की काय. अशातच त्यांनी ते ज्या प्रांतातून आले होते त्या प्रांताचं नाव आपल्या कलेला द्यायला सुरुवात केली आणि यामुळे संगीतात घराणी निर्माण झाली. जसं ग्वाल्हेर घराणं, आग्रा घराणं, जयपूर अत्रौली घराणं आणि बरीच काही. या सर्वात सर्वोच्च मानलं जायचं सुरांच्या अद्भुत मिलाफाचं जयपूर अत्रौली घराणं. या घराण्याचे जनक जगद्विख्यात उस्ताद अल्लादिया खां साहेब. त्यांना संगीताचा अपूर्व वारसा लाभला होता. आईच्या वडिलांकडून गोहरबानीचा, वडिलांकडून डागरबानीचा आणि मामांकडून खंडहरबानीचा. खां साहेबांनी अनवट रागांची वैशिष्ट्यपूर्ण अशी खयाल गायकी भारतीय अभिजात संगीताला बहाल केली. उस्ताद अल्लादिया खां साहेबांच्या गायकीची कीर्ती अल्पावधीतच सर्वदूर पसरली. कोल्हापूर. भिंतीला भिंत चिकटलेल्या घरांचं आणि अरुंद गल्लीबोळांचं मोठं शहर कोल्हापूर प्रसिद्ध आहे ते श्री महालक्ष्मी देवस्थानामुळे. कोल्हापूरला कलानगरी असंही म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात इथे अनेक कला बहराला आल्या. त्यांच्या दरबारात अनेक कलाकार होते. त्यांच्या कानावर उस्ताद अल्लादिया खां साहेब यांची कीर्ती पडली आणि त्यांनी उस्ताद अल्लादिया खां साहेब यांना कोल्हापूर दरबारी यायचं निमंत्रण धाडलं. उस्ताद अल्लादिया खां साहेब आपल्या कुटुंब काफिल्यासह कोल्हापूर दरबारी रुजू झाले. त्याचवेळी राजर्षी शाहू महाराजांनी एक दंडक घातला. श्री महालक्ष्मीच्या देवळात पहिल्या काकड आरतीनंतर महालक्ष्मीसमोर बसून राजगायकानं आपली कला देवीला सादर करावी. त्याप्रमाणे दररोज पहाटे पहिल्या काकड आरतीनंतर स्वतः प्रत्यक्ष उस्ताद अल्लादिया खां साहेब, त्यांचे पुत्र भुर्ची खां साहेब आणि बंधू हैदर अली खां साहेब हे आपली कला देवीला सादर करू लागले. याच कोल्हापुरात अनेक कलांचे रसिक होते आणि त्यातच एक कुटुंब म्हणजे गणपतराव कुलकर्णी कुटुंब. पत्नी, 2 मुली आणि 1 मुलगा असं छोटेखानी मध्यमवर्गीय कुटुंब. गणपतरावांना शास्त्रीय संगीताची खूप आवड होती, परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ते ती पुरी करू शकले नाहीत. उस्ताद अल्लादिया खां साहेब कोल्हापूर दरबारी रुजू झाल्याचं त्यांना समजलं आणि त्यांनी मनाशी पक्क ठरवलं आपल्या एका तरी मुलाला शास्त्रीय संगीत शिकवायचं. अहो, ऐकलं का? हो हो आले. चहा घेऊन येत होते. चहा राहून दे, अशाच या. काय बोलता काय? हे बघा, मी आता ठरवून टाकलंय आपल्या एका तरी मुलाला शास्त्रीय गाणं शिकवायचं आणि ते म्हणजे धोंडूला. अहो काय बोलता, केवढी लहान परकरी मुलगी ती. अहो, परकरी कसली, लहान कसली, या वयातच संस्कार व्हायला लागतात. काय काय नाव म्हणालात? उस्ताद अल्लादिया खां साहेब. हो, ते ना आपल्या जातीचे आणि धर्माचे. कलेला जात आणि धर्म नसतो आणि शिवाय गायन कला ही गुरुमुखी आहे. ती गुरुच्या मुखातूनच आली पाहिजे. लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील हे मला काय माहिती नाही. मी धोंडूला गाणं शिकवणार म्हणजे शिकवणारच. मी तिला दररोज पहाटे देवळात घेऊन जाणार. इकडे उस्ताद आहेत,
त्यांचे बंधू आहेत आणि त्यांचा मुलगा आहे. त्यांना मी विनंती करणार की तुम्ही धोंडूला गाणं शिकवा. धोंडूला गाणं शिकवायचं म्हणजे शिकवायचं, हे माझं ठरलं म्हणजे ठरलं. आता गणपतराव धोंडूला घेऊन महालक्ष्मी मंदिरात पहाटे ते जाऊ लागले. त्यांनी खासाहेबांना विनंती केली की त्यांनी धोंडूला शिकवावं, पण तिचं वय पाहून त्यांनी नकार दिला. असं अनेक दिवस झालं. पण दोघांची चिकाटी आणि जिद्द पाहून एक दिवस खासाहेबांनी तिला शिकवायचं मान्य केलं. त्यांचे पुत्र भुर्जी खासाहेब धोंडूला दुपारी शिकवू लागले आणि पहाटे गणपतराव स्वतः तिचा रियाज घेऊ लागले. कधी कधी धोंडूचा भाऊ प्रभाकर तिला तबल्यावर साथ करायचा. साधा प ग रे सा साधा सा सा रे ग प ध प ग रे सा 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 ध प ग रे सा रे ग प ग ध प. अनेक वेळा उस्ताद अल्लादिया खासाहेब धोंडूच्या घरावरून पहाटे चक्कर मारायचे आणि तिचा रियाज कसा चाललाय हे ऐकायचे. ग प ध सा रे सा ध प सा प ध प ग रे सा ग प ध एक दिवस ते थबकले. तिची आकलन क्षमता पाहून त्यांना वाटलं ही मुलगी नक्कीच हे गाणं शिकणार, हे संगीत शिकणार. ते मनाशीच म्हणाले, ये बेटी घराने का नाम रोशन करेगी. प ग रे सा रे ग प ग ध प ग. त्यानंतर सांगली आकाशवाणी केंद्रावर एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये धोंडूनं एक बंदिश सादर केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती सगळ्यांना आवडली आणि तिला चक्क रेडिओ स्टार हा किताब मिळाला. आज सुहावन सखिया मंगल. उस्ताद भुर्जी खासाहेब यांच्या निधनानंतर एक प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे धोंडूला गुरु कोण. याचं कारण म्हणजे उस्ताद अल्लादिया खासाहेब यांच्या पट्ट शिष्या सुरश्री केसरबाई केरकर यांनी कोणालाही शिकवायला नकार दिला होता. पण त्याचवेळी भुर्जी खासाहेबांचे पुत्र बाबा उर्फ अझीजुद्दीन खान साहेब कोल्हापुरात आले होते. उस्ताद अल्लादिया खासाहेब यांनी त्यांना अनवट राग शिकवले होते. त्यांच्याकडे अनवट रागांचा खजिनाच होता. त्यांनी एकदा धोंडूचं गाणं ऐकलं आणि तिला अनवट राग शिकवायला सुरुवात केली. धोंडूला एक मोठी पर्वणीच होती. त्याचवेळी धोंडूला केंद्र सरकारची शास्त्रीय गायनाची शिष्यवृत्ती मिळाली होती. आता धोंडूला नव्या गुरूचा शोध घ्यायलाच लागणार होता. सूरजचंद्रिका लक्ष्मीबाई जाधव या मूळच्या कोल्हापूरच्या. उस्ताद अल्लादिया खासाहेब यांचे बंधू हैदर अली खासाहेब यांच्या त्या पट्टशिष्या. बडोद्याच्या गायकवाड घराण्यात त्या राजगायिका होत्या. काही वैयक्तिक कारणांमुळे त्या कोल्हापूरला परतल्या होत्या. त्यांनी धोंडूचं गाणं ऐकलं आणि त्यांनीही धोंडूला शिकवायला सुरुवात केली. धोंडूसाठी हा मोठा योग होता. एकीकडे पुन्हा एकदा गायकीचं शिक्षण आणि दुसरीकडे अनवट रागांची मालिका. सूरजचंद्रिका लक्ष्मीबाई जाधव यांनी धोंडूला काही वर्ष शिकवलं. त्यांच्या निधनानंतर मात्र परत एकदा प्रश्न निर्माण झाला, धोंडूला गुरु कोण. गुरु शोधत असताना बराच काळ गेला आणि मग त्या आपल्या आईवडिलांसह मध्य प्रदेशात
आपल्या भावाकडे गेल्या. बुर्जी खाँ साहेब हे अत्यंत उत्तम शिक्षक होते. त्यांना शिष्याला शिकवण्याची त्यांची हातोटी अगदी विलक्षण होती आणि कधीही ते रागवत नसत. 15-15, 20-20 वेळा तोच पलटा जरी शिष्याला शिकवायची पाळी आली तरी काहीही हे न करता शिष्याला प्रेमाने ते शिकवत असत. त्यामुळं आमच्या बहिणीचं शिक्षण त्यांच्याकडे खूप सुरळीतपणे आणि चांगलं सुरू राहिलं. त्यांचा रियाज अखंड सुरूच होता. एकाच घराण्याची गायकी आत्मसात करायला निघालेल्या धोंडूताईंना तसं तर हे अवघडच होतं, पण त्यांनी ते निभावलं. थोड्या दिवसात एक पत्र आलं. बाबा उर्फ अझीजुद्दीन खान साहेब यांनी त्यांना ते पत्र लिहिलं होतं. त्यात म्हटलं होतं, सुरश्री केसरबाई केरकर आपल्याला गाणं शिकवायला तयार झाल्या आहेत. धोंडूताईंचा आनंद गगनात मावेना. त्या ताबडतोब वडिलांसह मुंबईच्या शिवाजी पार्क इथल्या सुरश्री केसरबाई केरकर यांच्या घरी पोहोचल्या. पंत, पण मला एक कळत नाही, तुम्ही हिचं नाव धोंडू का ठेवलं? हो, त्याचं असं झालं, आमच्या घरात मूल जगत नव्हतं. आप्त सखी यांनी सल्ला दिला की या येणाऱ्या बाळाचं नाव असं ठेवा की जे लोकांना आवडणार नाही, आणि म्हणून धोंडू ठेवलं. बर, ठीक आहे. अहो, पण हे सगळं काय आहे? आज गंडाबंधन आहे ना. मी काय तुम्हाला गाणं शिकवणारी बाई वाटले का? हो, तसं नव्हे हो, पण रिवाज आहे ना. हे बघा, बाजूला ठेवा हे रीतिरिवाज. मी हिला माझी शिष्या करायला तयार झाले कारण एका कार्यक्रमात मी हिचं गाणं ऐकलं होतं. मला तिचं गाणं आवडलं म्हणूनच आज मी तिला शिकवायला तयार आहे. पण पंत, माझी एक अट आहे. कसली अट? माझ्याकडे शिकवणी चालू असेपर्यंत हिला लग्न करता येणार नाही. हिनं लग्न करायचं नाही, अविवाहित राहायचं. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे. आपल्याकडे गाणं शिकत असेन तोपर्यंत मी लग्न नाही करणार, अविवाहित राहील. आजपासून तानपुराच माझा मित्र आणि घराण्याची गायकी हीच माझी मैत्रीण. ठीक आहे, ये. हात पुढे कर. चला मग आजपासूनच शिकवणीला सुरुवात करू. धोंडू, एखादी बंदिश गाऊन दाखव मला. बसा. आज रियाज नाही करायचा? अगं काय झालं धोंडू, अशी का बसली आहेस? जा, तुझ्या मित्राला घेऊन ये. तानपुरा सुरू करूया. मला तुमचा राग आला. गेले 6 महिने मी तुमच्याकडे गाणं शिकण्यासाठी म्हणून आले, पण तुम्ही मला काहीही शिकवलेलं.
माझ्या आधीच्या गुरूंनी मला काय काय शिकवलं ते सगळं मला विचारून घेतलं, पण तुम्ही नवीन काहीच शिकवलेलं. तू हुशार आहेस ग पोरी. तू शाळेत जात होतीस तेव्हा तुझी परीक्षा असायची ना वर्षाच्या शेवटी. हे तसंच आहे समज. गेले 6 महिने मी तुझी परीक्षा घेत होते. मी तुला काही शिकवलं नाही याचा अर्थ माझं तुझ्याकडे लक्ष नाही असं होत नाही. मी तुझी तयारी बघत होते. तुझ्याबद्दल अनेक गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत. चांगल्याच गोष्टी कानावर आल्यात, घाबरू नकोस. तू एकाच घराण्याची म्हणजे आपल्या जयपूर अत्रवली घराण्याची गायकी शिकतेस. शिवाय आधीच्या गुरूंकडून तू काय शिकलीस हेही मला जाणून घ्यायचं होतं. आणि खरं सांगते, तुझी तयारी चांगली आहे. आधी अनेक वर्ष तुला कुणीही गुरु नसताना तू तुझा रियाज चालू ठेवलास. दुसऱ्या कुठल्याही घराण्याच्या गुरुकडे न जाता तू फक्त आपल्या जयपूर अत्रवली घराण्याची गायकी शिकलीस, त्याचा रियाज चालू ठेवलास. अभिमान वाटतो मला तुझा. खरंच आज उस्ताद खां साहेब असायला हवे होते. फार आनंद झाला असता त्यांना. पण आज माझी खात्री पटली. आपल्या जयपूर अत्रवली घराण्याची गायकी आणि परंपरा तू नक्की राखशील. बरं, पुढच्या आठवड्यात एका संगीत विश्व संमेलनात आपल्याला जायचंय. तिथं मला तुझी साथ संगत हवीच आहे, पण त्याचबरोबर तुला एक बंदिशही सादर करायची. चला मग तयारीला लागूया. वा, छान तुला जमलंय. जा
आता माझ्या बरोबरच गा. हं? आता धोंडूताई म्हणजे जयपूर अतुरी घराण्याच्या एकमेव परिपूर्ण गायिका झाल्या होत्या. धोंडूताई म्हणजे सुरश्री केसरवे केरकर यांच्या पट्टशिष्या मानल्या जाऊ लागल्या. त्यांचे अनेक कार्यक्रम होऊ लागले. पाठोपाठच्या मैफिलीत किंवा बैठकीत धोंडूताई तेच राग किंवा बंदिश कधीही सादर करत नसत. श्री
अनेक वेळा आपल्या बैठकीमध्ये एखादा राग किंवा बंदिश कशी तयार झाली याचीही माहिती रसिकांना देत असत. यामुळे रसिकांना एक वेगळाच आनंद मिळत होता. कबिरी भैरवमध्ये बऱ्याच रागांचं मिश्रण आहे. भैरव म्हटल्यानंतर भैरव तर आलाच, आणि त्याच्यामध्ये जोगी आई आहे, त्याच्यामध्ये एक तीव्र निषादाचा एक वेगळा तऱ्हेने तुकडा लावला जातो, आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये एक अरबस्थानी धून आहे. आणि ह्या सर्वाचा मिलाप कसा करायचा हे महत्त्वाचं आहे. आता षड्जापासून पंचमपर्यंत मी थोडं सांगू इच्छिते की त्याची बढत कशी करायची. भैरव झाला. आता ह्याच्यात अरबस्थानी धून ही अरबस्थानी धून. हा जोगी याचा तुकडा आहे. आता ह्याच्यात विचार काय करायचा असतो की गुरुशिवाय मेहनत, मार्गदर्शनाशिवाय आणि सौंदर्याशिवाय कष्ट हे ह्या संगीताच्या प्रांतात उपयोगी पडत नाहीत. आता काय असतं की एक ही अरबस्थानी जी धून आहे त्याच्यामध्ये आता कोणी म्हणेल की ह्या अहेरी भैरव आहे का? तसं नाही आहे. अहेरी भैरव म्हणायचं झाला तर सा नी ध प सरळ यायला पाहिजे, म्हणजे कोमल निषाद तीव्र दैवत. तसं ह्याच्यात येत नाही. आता हे बघा की ही अरबस्थानी धून लावताना केसरबाई मला म्हणायच्या की अगं असा विचार कर की एका पुढे एक सूर कोणचे ऐकायला बरे वाटतील. आमच्या डोक्यात पुष्कळ कल्पना असतात, पण त्या जेव्हा आम्ही प्रत्यक्षात म्हणून बघतो तेव्हा त्याच्यातल्या फार थोड्याच चांगल्या असतात, आणि त्या चांगल्या आयडिया त्याच्यातल्या ज्या असतात कल्पना त्या गळ्यावर चढवून घ्यायच्या असतात, आणि मग ते बाकीच्या कल्पना तुम्हाला सोडूनच द्याव्या लागतात. म्हणजे प्रत्येक रागाचा विचार करताना, बढत करताना हा प्रामुख्यानं विचार करावा लागतो की कुठल्या स्वरानंतर कुठला सूर लावला तर तो ऐकायला जास्त चांगला वाटेल आणि त्या रागाच्या बाहेर जायचं नाही. आता पहिल्यांदा काय होतं की आता कबिरी भैरव आणि पुष्कळ लोकांचा ऐकला असेल तुम्ही लोकांनी, पण मला त्या काय म्हणायच्या की अगं सुरुवातीला एकदम वर कशाला जायचं? सुरुवातीलाच तुम्ही वर जाऊन आलात की पुढे म्हणणार काय? म्हणजे तुमचं भांडवल तिथंच खलास झालं का? ते भांडवल तुम्ही म्हणजे थोडं 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 वापरत जाऊन मग ते म्हणा. पुन्हा
समेवर असं ढंगदारपणे आलं पाहिजे. विहिरीत उडी टाकल्यासारखं यायचं नाही. आता विहिरीत उडी टाकली म्हणजे काय केलं, कारण वेळाने निघालो आम्ही आणि आम्हाला ती तोंडाला जागा कमी पडली की आम्ही एकदा भराभरा म्हणून एकदा दांडीची सम दिली. तर म्हणायच्या टाकली एकदा उडी विहिरीत, बरं झालं. तर असं नाही, तर ते प्रत्येक वेळेला ते तोंड निरनिराळ्या तऱ्हेने कसं सुंदर समेवर आलं पाहिजे ह्याचं हे प्रात्यक्षिक त्यांनी मला खूप शिकवलं. आणि हा विचार फार महत्त्वाचा आहे. सगळ्याच रागांमध्ये हे असं करता येतं असं नाही, पण काही रागांमध्ये निरनिराळी तोंड खूप म्हणता येतात. तसं ह्याच्यामध्ये अनेक तऱ्हेने तोंड म्हणता येतील. गायला सुरुवात करते आणि पहिल्याने अल्लाद्या खासाहेब किंवा केसरबाई सुरुवातीला तिलवाडा किंवा आडा चौतालमध्ये सुरू करत असत. तेव्हा मी आता हा राग आडा चौतालमध्ये गाणार आहे. जयपूर अतुरी घराण्याची गायकी आणि परंपरा याविषयी त्या अभिमानाने सांगत असत. आता वेगळी गायकी म्हणजे स्पष्ट शुद्ध आकार. आता नुसता आकार लावायचा म्हणजे तो कसा लावायचा, म्हणजे तो त्या आकारामध्ये गोलाई असली पाहिजे आणि तो टीडियस असला नाही पाहिजे, गोड असला पाहिजे. तोंड किती उघडायचं ह्याचं पण ठरलेलं आहे. प्रत्येकाच्या तोंडाची जीवणी अगदी वेगळी असते, त्या मानानं त्याला तोंड किती उघडायचं हे शिष्याला सांगावं लागतं. आणखी त्याच्यामध्ये म्हणजे अनुनासिक सूर लावणं किंवा अकृत्रिम म्हणजे कृत्रिम सूर लावणं हा भाग ह्या घराण्यामध्ये नाही. सगळं नैसर्गिकरित्या सगळं झालं पाहिजे आणि ते इतकं सहज झालं पाहिजे की ते गाणं गाताना जीवाचा आटापिटा करून आम्ही काहीतरी ते गाणं सिद्ध करतोय असं हे कधीच वाटणार नाही. आणि त्या सूर लावण्यामध्ये मुळातच मुळी 2 सप्तक आधी आवाज तयार करून घेतला जातो ह्या घराण्यामध्ये. ह्या घराण्याची जी काही आवाज लावण्याची पद्धती जी काही आहे ती पद्धती त्याच्यामध्ये तयार होते. बडे उस्ताद अल्लादिया खां साहेब यांचं मार्गदर्शन, उस्ताद खुर्शिका साहेब, उस्ताद बाबा उर्फ अझीजुद्दीन खां साहेब, सूरजचंद्रिका लक्ष्मीबाई जाधव तसंच सूरजश्री केसरबाई केरकर हे त्यांचे 5 गुरु. त्यांच्याविषयी त्या अभिमानानं बोलायच्या. मुख्य म्हणजे काय आहे की प्रत्येक गोष्टीचा त्या सौंदर्य कसं निर्माण होईल ह्याचा विचार करायचा आणि प्रत्येक आवर्तन निरनिराळं म्हणायचं, रिपिटेशन नाही. हे त्यांच्या गाण्यातलं फार मोठं वैशिष्ट्य होतं आणि आवाजाचा लगाव जबरदस्त होता. 3 सप्तकात एकसारखाच आवाज म्हणजे मोकळा आवाज लावणं फार कठीण काम आहे, पण ते त्या निभावून नेत होते. तसं पाहिलं तर धोंडूताई म्हणजे एक विद्यापीठ होतं. सर्वोच्च संगीत घराणं जयपूर अतरली घराणं, त्याचा आयुष्यभर अभ्यास केलेल्या त्या एकमेव गायिका होत्या. त्यांच्याकडे घराण्याच्या गायकीचं ज्ञान आणि परंपरा यांची माहिती होती, परंतु त्यांचं हे ज्ञान कधीही संपूर्णपणे चित्रबद्ध किंवा संगीतबद्ध झालं नाही.
आणि त्यामुळेच हे सगळं ज्ञान संगीतप्रेमींना किंवा अभ्यासकांना अज्ञातच राहिलं. मला शेवटी केसरबाई म्हणायच्या की अगं तू जे केलेस ना त्याला दाद देणार आता लोक तुला मिळणार नाहीत. जमाना बदलत चालला, सगळा जमाना बदलत चालला. धोंडूताईंनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक शिष्यांना जयपूर अतोली घराण्याचं प्राथमिक शिक्षण दिलं, रागांचं शिक्षण दिलं, बंदिशींचं शिक्षण दिलं. पण हे सगळं करत असताना ते नेहमी घराण्याची परंपरा आणि आपलं घराणं इतर घराण्याहून कसं वेगळं आहे याची माहिती देत आणि मगच बंदिश शिकवत. उस्ताद नाथन खां आणि भुर्जिका साहेबांच्या तालमीत दमसास आणि आवाजाचा लगाव शिकत उस्ताद लक्ष्मीबाई जाधव यांच्याकडून बंदिशींची नजाकत आणि उस्ताद अझीजुद्दीन खां साहेब यांच्याकडून अनवट रागांची तालीम घेत सुरश्री केसरबाई केरकर यांच्याकडून घराण्याची परिपूर्ण गायकी तसंच सादरीकरणाचे धडे गिरवत जयपूर अतरोली घराण्याच्या त्या एकमेव शागिर्द झाल्या. कठीण जोड राग आणि बंदिशी यांची ख्याती असलेल्या जयपूर अतरोली घराण्याची गायकी प्राप्त करणं त्या काळी विशेष मानलं जायचं. अखंडपणे जयपूर अतरोली घराण्याच्या गायकीची शास्त्रीय सांगीतिक आराधना धोंडूताई करत राहिल्या. गेली 7 दशकं संगीत क्षेत्रातल्या प्रतिष्ठित घराण्याच्या वारसा लाभलेल्या धोंडूताईंचे शास्त्रीय संगीताचे देश विदेशात अनेक कार्यक्रम झाले आहेत. सामाजिक रूढी परंपरांच्या जंजाळात न अडकता मुसलमान गुरूंकडे संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेल्या या मनस्विनीला स्वामी हरदास यांनी गानयोगिनी हा पुरस्कार देऊन गौरवलं. संगीत कला अकादमी यासारखे अनेक पुरस्कारही त्यांना लाभले आहेत. अथक परिश्रम, शास्त्रीय संगीताचा ध्यास, कठीण गोष्ट साध्य करण्याच्या वेळानं झपाटलेल्या कलानगरीतल्या या गानवेड्या गायिकेची ओळख संगीत जगताला आहे जयपूर अतरोली घराण्याची गायकी अगदी सहज पेललेल्या एकमेव गायिका म्हणूनच. अनेक घराण्यांची गायकी आत्मसात करायला निघालेल्या अनेकोत्तम कलाकारांच्या मांदियाळीत केवळ एकाच घराण्याची गायकी प्राप्त केलेल्या धोंडूताई म्हणूनच अगदी वेगळ्या ठरतात. कारण त्यांना माहीत आहे आपल्या गुरुजनांकडे आहे शास्त्रीय संगीताचं अमोघ ज्ञान भांडार. ते आत्मसात करायला आपल्या या क्षणभंगूर अल्पशा संगीत प्रवासात केवळ अशक्यच, ते प्राप्त करायला घ्यायला हवेत अनेक जन्म. म्हणूनच आयुष्याशी कोणतीही तडजोड न करता आयुष्यभर शास्त्रीय संगीताला वाहून घेतलेल्या धोंडूताई भासतात हिमशिखरांवर उभं राहून सूर्याला रागार्पण करताना स्वर्गीय आनंदाची अनुभूती प्राप्त केलेल्या व्रतस्थ योगिनी. गान योगिनी, गान योगिनी, गान योगिनी.